रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सानंद सादर करीत आहोत तुफान विनोदी मराठी नाटक मीना। दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे। आजपासून मीनाचं नाव कुठंच लावायचं नाही हो, ते गाणं बी वाजायचं नाही, लग्नात नाही, कुठंच नाही, आणि कोणी नाव बी घ्यायचं नाही। लेखक आणि दिग्दर्शक पृथ्वी खेंगटे, कलाकार श्याम डुकरे, दशरथ सोळंके, सोमनाथ भंडारे, गणेश रोडगे, शाहीन शेख, शुभांगी जाधव, परवीन शेख, नेहा भालेराव, आर्या शेख, मनीषा शिंदे, ज्योती बोर्डे, अक्षय राठोड, निखिल नितनवरे, पंकज गिरी, रोहन गहिरे, सौरभ किंगराणी, सागर सोनवणे, अखिल पंडागळे, सतीश वाघुले, पृथ्वी खेंगटे। संगीत संयोजन गोरक्ष म्हसरू, प्रकाश योजना शुभम पाईकराव, नेपथ्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग। विशेष आभार प्रकाश इंगळे, विनोद आघाव, रोहिदास सोमवंशी, मनोज ठाकूर। तर सानंद सादर करत आहोत तुफान विनोदी मराठी नाटक मीना। लहान थोर मंडळीला विनंती आहे, आज आपल्या गावात चिदोरीकर महाराज येणार आहे। तर ते महाराज लय फेमस आहे। त्या महाराजानं अख्ख्या युट्यूबवर अरे मी काय बोलतो ते ऐकून तर द्या आधी। तर त्या महाराजानं अख्ख्या युट्यूबवर माईकवर बोलून बोलून धिंगाणा घातलेला आहे। तर ते महाराज आज आपल्या गावात साक्षात येणार आहे। त्यामुळं गावातील कर्मचारी, बाल ब्रह्मचारी आणि भ्रष्टाचारी जे काही लोक आहेत ते लवकरात लवकर पेट्रोलकडे येतील काय। आणि हे काय म्हणा घरचं काम नवं, हे आपल्या गावातलं सामूहिक काम आहे। त्यामुळं लवकरात लवकर सगळे पेंडॉलकडे येतील। आणि हे एक दोन गड्या मासायचं काम नवं म्हणालो, हे काम आपल्या गावाचं आहे। त्यामुळं सगळी सप्ताह कमिटी जे काय ते लवकरात लवकर पेंडॉलकडे येईल काय। आणि पेंडॉलचे आयोजक लाला, अरे मी लाला म्हणलो, बाला नाही बघल्या।
नाहीये. लाला जिथं कुठं असतील त्यांनी लवकरात लवकर पेंडॉलकडे यावं काय. आणि हा गावातला लाला एवढा मेहनती माणूस आहे. ते जिथं कुठं असेल लाला जिथं कुठं असेल त्यांना लवकरात लवकर. ओ लाला ओ लाला इकडे लाला. अरे काय संभा तयारी लाला तयारी झाला का काय अरे तयारी झाली का म्हणलं संभा आता लाला तुम्हीच नाही म्हणल्यावर तयारी कशी होणार आहे? काय हा? अजून तयारी नाही नाही अरे गावची इज्जत म्हणजे आपली इज्जत आहे आणि आपली इज्जत म्हणजे गावची इज्जत आहे. गावची रेप्युटेशन म्हणजे आपली रेप्युटेशन आणि आपली रेप्युटेशन म्हणजे गावची रेप्युटेशन. हा गाव म्हणजे आपण आहे आणि आपण म्हणजे गाव आहे संभा. अजून तयारी झाली नाही म्हणजे काय काय म्हणायचं काय तुला? आता बघा ना लाला तुम्हीच तयारीचं मागा. आता मी आलो म्हणल्यावर बघाच लागेल ना. हा, बघा. आयला तयारी नाही म्हणजे तुम्ही अजून काय तुम्ही असं तसं समजतं काय संभा कोणाचं पोरग हागलंय का त्या मायला तरीच म्हणलं कवापासून झाले कुमट घ्यान वाशाला कोणाचं पोरग हागलं इथं तुमचं वय काय लय चाबर दिसालय आला 60,000चा पेंडॉल काय हागासाठी ठेवलाय. लोक इथं भजन करतात कीर्तन करतात मोठमोठ्या पंक्ती होतात आणि हे असलं हागलेलं बघून खाऊ वाटेल काय आयला संभा मला तर तंबाखू बी खावडणं चलाय आयला खुशारून हागून जातात म्हणजे काय तुझं पोरग आहे काय त्यालाही सोड ना. हो लाला मग हो पोरग कशाला इथं हाकायला? कोणाचं? हो मया पोराला मया घराच्या मागं मोकळं मैदान आहे हा. अरे पण खुशालीवर हाकतेत म्हणजे काय संभा हा? अरे हे काय पट्टी गोळा करताना काय काय लागते ते आमचं आम्हाला माहित आहे. काय लागते? वाट अरे खुशालीवर हाकून जातात कोणाचं काय कोणाचं पोरग लाला हा सकाळी सकाळी खालच्या वेळेला गण्याचं पोर घालतं बघा तेच असेल बियाणं हा. लय बाराच आहे ते ए, बाळाचं इकडं. त्याच्या माईला त्याच्या उद्या इकडे हागायला येऊ दे काही त्याच्या ढोंगणात ते 4 तुकडे केलो तर मजा नवरा लागतो त्या डॉक्टरला कोणता तुकडा कुठे जोडवतो लाला हा. झालं गेलं त्याच्यावर माती टाका निस्तराची माती अहो ते पौटा प्रकरण जिकडल्या तिकडे निस्तरा म्हणलं. आता लाला आलाय म्हणल्यावर निस्त्रच लागेल ना. हा. मी बघतो ना आता बघा काय काय. मी बघतो संभा काय ते हा? अरे बघतो म्हणलं हा, तेच म्हणलं. अरे खुशालीवर हागून जातात म्हणजे काय आयला नेऊ सर बघ ए मिनिट या मायला इकडे काय लाला तुला किती वेळ सांगितलं माझ्यासोबत राहायचं म्हणून किती वेळ सांगितलं तुला अरे लाला आणि पिंडलची जोडी म्हणजे कशी कशी? तंबाखू सोबत जुना हा. नव्या सोबत जुना हो. पतंगा सोबत दोरी आहा. आणि सरपता सोबत पोरी, पुरी पोरी. कुठं होतास कुठं तू अहो तुमच्या घराकडे होतो. कस काय ए तुमच्या पोराला सकाळपासून हागून लागली तिथंच होतो मी. अरे मग गोळी द्यायची ना त्याला अहो गोळी खायला गोळ्या झालेले ते. मला गोळ्या देऊ नका चल चल चल, साफ कर साफ कर साफ चल 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 लाला हा तुमचं पोरग तिकडं आणि तुम्ही इथंच बसले होय. आवड्यामध्ये कोण तुझं संभा लय दूर दूर बोला लागले पोरं गावातले हा फुटायला लागले जरा. काय? अहो, मिशाल आला. आला मुशी केस ए घाबरा बस खाली नाही 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 त्याच्यावर बस कसं वाटत ते अरे बसून त्याला जर ढुंगणा नसं सावरून असं म्हणता तसं मग म्हणता बसतो मग. वळ. खाली इकडं. होय. खाली इकडं. आयला पोरं माणसाला पोरं होईना चलेत आणि झाले तसं पण नसेल हा ना बघ बघ ए घाबरा इकडं. इकडं. बस खाली अरे बस संभा स्वागताची तयारी काय स्वागताची मंडळी लवकरात लवकर पेंडॉल करेल काय? स्वागताची मंडळी लवकरात लवकर पेंडॉल. संभा ते 12चे आहेत ते कोणी येणार नाही मीच त्याला घेऊन येतो आता, हा हा बघा मग. ए घाबरा शांत बस शांतच बसलो ना आता. अजून शांत बस बिंडल अहो लाला फावलं नाही ना तिकडे. अरे दात तू ये फावड्या वाटली चटई सकून चल 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 लवकर लवकर घेऊन जा चल घेऊन जा अरे उचल ना लवकर ए आजूचा गण घर जा इकडे लवकर ये. अरे काय ठोकरलो हा हे बघ आपल्या गावामध्ये
गावामध्ये हब मग चिंदुरीकर महाराजांचं कीर्तन आहे. जसे पेंडलच्या बाहेर आले हार टाकून एवढंच काम आहे. तू बघलो नका कोरोना आहे म्हणून महाराज तिकडच्या तिकडेच पळून जातील. आणि तू रे शायऱ्या फिर्या मारू नको. गावची इज्जत म्हणजे आपली इज्जत आहे, लक्षात ठेवा. चल 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 लवकर 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 चल. जाय ना बसून घ्या चल चल बसून घ्या. महिला मंडळ महिला मंडळ महिला मंडळ महिला मंडळ एका बाजूला बसून घेत काय. महिला मंडळ आपापसात गर्दी करू नका काय. हा महिला मंडळ तिकडे तिकडे लाला महिला मंडळाचं आयोजन करा तुम्ही. बघतो ना मी. आणि तरुण मंडळी पेंडलच्या बाहेर राहील काय. तरुण मंडळी पेंडलच्या आतमध्ये येता अजिबात कामा नाही. आणि महिला मंडळ आपसात बोलू नका. ओ महिला मंडळ वहिनी हिंगरे सोंगाची बाहेर घेता माय नाही. मी बघतो. ओ वहिनी अरे बोलू नका ना. हा पिर चालूच आहे बाईची. रात्रंदिवस नुसतं बडबड करते बाई. हा तुम्हाला कोण सांगितलं मी रात्री बडबड करते म्हणून? आता आहे का शिरप्या दारू पिल्यावर आम्हाला सांगते ना तुमच्या रात्रीचे घराने. म्हणजे आमचा भवन कसा रात्रभर चालू असते म्हणून. नाही तर आम्हाला काय गरज आहे कोणाच्या घरी रात्री जायची. हा आम्ही आपलं इकडं बिझी असता. होय वहिनी त्याला सांगा ना कशी करायचं बघा त्या. लाला भाऊजी तुमचं नाही ऐकायचं तर कुणाचं ऐकायचं? वहिनी तुम्ही किती काळजी करता हो माझी. लाला भाऊजी लाला भाऊजी तुमची काळजी नाही करायची तर कुणाची करायची? वहिनी तुम्ही अशी बोलले ना की मला 90s मधला हिरो झाल्यासारखं वाटतं. आणि कधी कधी तर वाटतंय तुम्ही माझी अर्धा केली का नाही. काय बिल्डर काय 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 चाललं रे. हा काय चाललंय. काय लाला हा काय बघत होते तिकडं. अरे पुढच्या कार्यक्रमाची तयारी करत होतो मी. लाला तुम्हाला सांगतो मागच्या वेळेस कीर्तनाच्या वेळी आपल्या गावात 2-3 लपडी झाली. त्यामध्ये 2 पोरं आणि 2 पोरी खुशाल पळून गेले. खुशाल त्यामुळं तरुण मंडळी पेंडलच्या बाहेर राहील काय आणि महिला मंडळी इकडे राहील. त्यामुळं दोघांचं कनेक्शन जुळणार नाही. त्यामुळं तरुण मंडळीला आणि महिला मंडळीला दोघांना विनंती आहे की कोणी कोणावर लाईन
केला असता नाही किती बोला किती माणसं नाही एक काम करा ऐ संभा तू बघ हा या तू काय कर बघ वहिनी नक्का नाही वहिनी बोलून घ्यायचं नक्का ना भाऊजी नाही वहिनी बोलूनच घ्या बरं आता तुम्ही मत तर चालते तुमचं मान राखतं काय लाज आहे काय वहिनी तुम्हाला उठ म्हणले की लगेच उठाली बाई अहो असं उठल्यावर करू नका असं ना गाव उठून टाकसाल वहिनी वहिनी म्हणाला तुम्हाला जास्त उठून करू नका आयला काय उठ मारायची बाहेर रे वहिनी पोटात गोळा झाला माझा तुमचा गोळा गोळाच घेऊन टाकेल वहिनी तुम्हाला म्हणाला मी नंतर शांत बसा वहिनी वहिनी म्हणाला तुम्हाला शांत बस वहिनी म्हणाला बस रे आता का तुम्हाला तुला लागून नाही संभा लहान आहे जाऊ दे सोड आणि मरून जाईल संभा अरे गुन्हा बसा की भोसडी तो तू शांत होय संभा शांत होय अरे लहान आहे मरून जाईल अरे मरू दे की मग त्या वारकाच्या नानाला सांगतो दुसरा हाल जीव म्हणून तू शांत होय संभा शांत होय बरं अरे असं ताणून चालत नाही अरे पण ते मी हाव ना तू शांत होय संभा शांत होय असं राग करायचं नसते संभा जरा शांततेत घ्यायचं असते सगळं तू शांत होय ए गाबरा अरे काय 60,000चा पेंडॉल काय मोठ्या खेळासाठी ठेवलाय हिची माय जाऊ द्या 9 7 जाऊ दे हो म्हणाली ना नको माया नको नको चिंदुरीकर महाराज गेले ना की आपण म्हणून गोट्या खेळू आणि तुम्हाला एक एक गोट्या खेळता अरे गोट्या खेळून तर कपाळाचे केस बघ ना कसे पांढरे झालेत ते हा आणि आता एवढं सांगून जर तू गोट्या खेळास खाली दगड वरी दगड मधात तुझ्या गोट्या पूर्ण करून टाक काय कर तुला आयुष्यात गोट्या खेळू शकणार नाही म्हणून नको माया नको थोडं बसू गोट्या घे लयच बारीक गोट्या आहेत तुझ्या आणि स्वतःचा गोटा म्हणून तुला हे म्हणजे असं झालं स्वतःच ठेवायचं जपून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अरे जरा शांत बसा ना किती वेळ सांगा वहिनी तुम्हाला अहो ते महाराज आले तर काहीच राहील आपल्या गावामध्ये उगा आपलं पिर किती बोला माणसानं नाही बोलाव किती सांगा तुम्ही वहिनी अरे संभा कोणाचं कापर आहे त्या वारकाचं बी नाही घालायला काढा बाईची माय लिला तिची माय वारकाच आहे काय याचा बाप तिकडे गावातल्याची केस भाजत असला पण मया नादी लागला ना की आपण चप्पी करत असतो ते पण बिन पाण्याचे आणि ते पण आहे की नाही माणसाच्या वस्त्रात नाही म्हशीच्या वस्त्रात चर 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 नुसता चरपाटात आणि आता एवढं सांगून मी जर तू गोट्या खेळास नाही तुझ्या ढोंगराचे कातडे काढलो तर अख्खा गाव जोडे घाल मी मायाला सांगतो लाला नाना ढोंगराचे कातडे घालायला त्याची माय लई बी तरे आता ती आलं ना तुमच्या ढुंगणाची कातड करते म्हातारी आता का माझ्या अंगावर चढते काय चल तिकडे मिथून करत कुतून येते काय माहित बस बस
खुर्ची घेऊन ये. मी आहे ना पाटील. ए बिल्डर लवकर घेऊन या पाटील. पाटील खुर्ची थोडं तिकडे घेता हा? नाही असू दे. एकटाच आणि महाराज कुठं आहे? वो बुआ आ रहा है. बुवा अबे अबे आबा चिंदुरीकर महाराज आहेत ते आणि बुवा म्हणतो तू. हमें दुनिया की परवाह नहीं. आजा त्या तिकडे बायाची आहे ना इकडे म्हणून. कभी खुशी कभी गम जहाँ सपना वहाँ हम. आजा त्या म्हणाल तुला इकडं नहीं इज्जतीत सांगा आजा दोघं तू इकडे आहे. नहीं आजा त्या म्हणाला तुला इकडे आहे. नहीं होऊंगा मैं. हे बघा दादा, एकतर त्याला इकडे घ्या नाहीतर मी चाललो तिथे. बस ए आजा दगन आता लय झाला. तुला शेवट सांगालो इज्जतीत तू इकडे आहे. सिर्फ मौत ही मुझे सपना से अलग कर सकती है. याच्या तर मायला याच्या तुला सांगितलं ना इकडं बायाची जागा आहे तिकडं वय म्हणून. जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है. अरे होतो तिकडं का खालू पडी. कोई जन्नत की नूर नहीं मेरे गांव की एक लड़की है. अरे येडे ते. तिकडंच मी तेच म्हणालो पाटील येड आहे ते. येडे ते मी नाही. चड्डीत वळी आली. नाही घ्या संभा घे पुढे. तर अवघ्या काही क्षणामध्ये ते चिंदोरीकर महाराजांचं आगमन होईल. ते आल्यानंतर सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करावं. काय संभा चिंदोरीकर महाराज आले या आले बाई. द्वारी उभा आले आले दिवसातून 4 कीर्तन करतो मला. कधी कधी 5. थांबत अजिबात नाही आपल्याकडे भरपूर वेळ आहे. संभा स्वागत. तर मी या ठिकाणी ज्ञानबा हलवटे यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर चिंदोरीकर महाराजांचं स्वागत करावं. ज्ञानबा हलवटे. अरे आम्ही काय नाही लोक काय पाटील गावातलं मोठं व्यक्तिमत्व आहे ती. आणि आमचं काय छोट आहे का व्यक्तिमत्व. पाटील मोठा माणूस आहे ना. तर मी पाटलाला या ठिकाणी विनंती करतो की पाटील तुमचाच मोठेपणा करत होतो. आधीच मोठेपणा वाढेल. काळ्या महाराज करा सुरू. नाही जिथे नाही तिथे गोळे घालतात ते. तुम्ही करा सुरू. तर कीर्तनाला सुरुवात करूयापूर्वी गायक वादक गाणारे वाजवणारे माईक वाले मंडपवाले साऊंड सिस्टम माझ्या गावातील लहानाचं मोठी माणसं त्यांनी करे कर्मचारी ब्रह्मचारी ताई बाई आई माझ्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळ्यांना मी चरणस्पर्श आणि कीर्तनाला सुरुवात करतो. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंगी महाराज जगाची जगद्गुरु जगत जननी विठ्ठल हो. तर जगाचे जगद्गुरु जगत संत तुकाराम महाराज यांच्या गाथ्यामधील अभंग नंबर 20 पान नंबर 102 ओळी नंबर 1 पॅराग्राफ नंबर 3 खालून 7 किलो महाराज. वा काय अभ्यास आहे. हो. तर माझं कीर्तन ऐकण्यापूर्वी महत्वाचे 4 मुद्दे आहेत महाराज. मुद्दा नंबर 4 माझं कीर्तन तुम्ही विचारवंत म्हणून ऐकू नका. माझं कीर्तन तुम्ही बुवा म्हणून ऐकू नका. माझं कीर्तन तुम्ही महाराज म्हणून ऐकू नका. ए चाल रे बंद कर चल. अरे ते कीर्तन ऐकू नका म्हणायला तर कशाला बोलावं आपण. म्हणजे माझं कीर्तन तुम्ही तुमचा मुलगा म्हणून ऐकू नका. महाराज आपले आटे माहिती. तर जन्माला आलेला प्रत्येक माणूस मला हे स्वीकार विचारा चल देहाची द्वारी उभा विटेवर पांडुरंग म्हणे सदा तळमळ चित्तायची हळहळ त्याचे दर्शन न व्हावे. शब्दाची घाणी मंगळवाणी निर्णय शब्दापर्यंत तुका म्हणेव. तुकाराम महाराज म्हणतात काय म्हणतात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
पृथ्वीवर कसं ते मिस वाढदिवसाला कोणी कीर्तन ठेवते का? नाही, अजिबात. वाढदिवसाला काय करतात लोक? डीजे लावतात, पार्ट्या करतात, कोणी पुरी नाचवी. पण हे माणसाने कीर्तन ठेव म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे किती चांगला माणूस. महाराष्ट्रामध्ये जर असे 4-5 माणसं जन्माला झाली तर माणूस मी सांगतो की कीर्तन कधीच बंद होत. पण महाराज आजकालची काय माणसं अभंग ऐकत नाही, संत तुकाराम महाराजाच्या विचारानं वागत नाही, सुस्वार्थी शब्द कोणी ऐकत काय. ते मी तुम्हाला सांगतो, सिनेमा हे माणसाला सुधारण्यासाठी असतो माणूस, पण सिनेमाच आपल्याला बिघडतो. कसे ते सिनेमामध्ये काय ते आजकालची गाणी महाराज, जी छोटी चड्डी खाऊन बाई येते, काय ते गाणं लैला में लैला ऐसी में लैला हर कोई चाहे मुझसे मिलना अकेला. लैला में लैला ऐसी में लैला. अरे कैसी तू लैला? वो थोबाड बघा का चड्डी बघा माणसं. आणि काय ते पहिले काय अभंग वृक्षवल्ली आम्हास. आणि आजकालचे काय ते व्हायरल झाले 4-5 दिवस झालं का नाही. कोणतं आहे ते लावा. हे गाणे पापी पापी चुलो चुलो बेंगानी 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 पापी माणसं झाली महाराज. रिमिक्स लावला जन्माला लिरिक्स लावा. काय बोलले ते आता? रिमिक्स. तेच लावा. इथून पुढचं कीर्तन रिमिक्स मध्येच झालं पाहिजे. भद्रात वळी आली. चला बंद करा सगळे. बंद 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 रे. बंद 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 म्हणलं ना. बंद नंतर पत्रात गोळी आली. पाटील हो पाटील, आपण असं झालं तरी काय? झालं तरी काय? अरे त्या मीनानं माय घातली. चला जी माय. चला काय झालं? तुमच्यासारखा भक्त पाऊस भक्ती बिक्ती काय नाही बाबा. तुमच्या खाली चादर
प्रभु प्रभु प्रभु, आपकी लीला अपरंपार है। मैंने अपना सारा जीवन प्रभु के चरणों में दिया। मैं गणेश रोड की वास्ता चैनल से बोल रहा हूँ। मीना इट्स ओके। ये जो नादान कन्या, इसने जो कुकर्म किया, ये उचित किया है या कुचित है? उचितपना कर लो, निर्बल। ऐसा बीच बीच में मुझे सूचित कर दिया। ये निर्णय मैं आप लोगों पर छोड़ देता। हरिओम। आदाब, मैं शाही शेख गावकरी चैनल से आपकी खिदमत में हाजिर हूँ। पहले कोरोना और अब मीना। मीना ने ऐसा क्या किया जो बवाल मच गया? देखना मत भूलिएगा 12 तारीख को 12:12 पे। कहीं मत जाइएगा, मेरे साथ जुड़े रहिएगा आपके अपने गावकरी चैनल पे। नमस्कार, मैं हूं दशरथ सोलंकी और आप जुड़े हैं पीडी नेशनल से। तो आज की ताजा खबर है मीना ने ऐसा क्या किया है जिसकी वजह से पूरे महाराष्ट्र में उसकी बदनामी छाई है? तो जानने के लिए जुड़े रहे हमारे पीडी नेशनल से आने वाले 12 तारीख को 12:12 तक। तो आज की ताजा खबर है मीना की। राम राम मंडळी, मी दसकन चॅनल मधून बास्कन बोलत आहे. सतीश वागले. सतीश वागले, ते वेगळे मी वेगळे. मी सतीश वागले. कोरोनाच्या नंतरची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे मीनाने नेमकं काय केलं की सर्व गाव तिचा तिरस्कार करत आहे. ते जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनल सोबत जोडून राहा. ठीक 12 तारखेला 12 वाजता. हाय, मी नेहा भालेराव बी चॉईस वाटली या चॅनलवरून बोलते आहे. मीनाने असं काय केलं आहे की अख्खा महाराष्ट्राची झोप उडाली? हे जर तुम्हाला सर्वांना जाणून घ्यायचं असेल तर माझ्यासोबत बघत राहा बी चॉईस वाटली. नमस्कार, मी सोमनाथ भंडारे आणि स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये. तर मीनाने जे काही कृत्य केलेलं आहे ते तुम्हाला बघायचं असेल तर 12 तारखेला लाईव्ह बघा, फक्त आपल्या TV9 मराठी. नमस्कार, मी हुडकून चॅनल मधून फुडकून बोलतोय. या ज्या बालिकेने जे काही कृत्य केलंय ते सांगताना मला खूप हळहळ होते. हे हळहळ करणारं कृत्य हळहळ अरे गप ना, कैसी जीभ लपलपाई. जीभ कापून टाकला. नमस्कार, मी श्याम दुसऱ्या टोक सत्ता चॅनल छाती ठोकून सांगतो की मीनाचं जे काही प्रकरण आहे, नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी ठीक 12 तारखेला आपण आपल्या चॅनलवर भेटूया. तोपर्यंत ठोक सत्ता. निर्मा वॉशिंग पाउडर निर्मा, दूध सी सफेदी निर्मा से आए, रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए, सबकी पसंद निर्मा. निर्मा 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 निर्मा. निर्मा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. मीनाचं नेमकं काय प्रकरण नमस्कार, मैं हिंदुस्तान से आर्या। जैसे कि आप जानते हैं, इस वक्त महाराष्ट्र में सिर्फ एक ही खबर ने सनसनी मचा रखी है, वो है मीना की। जी हाँ, इस वक्त मैं उसी गांव के महात्मा बसवेश्वर चौक से बोल रही हूँ, जिस गांव से सेंसेशनल खबर आज पूरे महाराष्ट्र में फैल गई है। पर ऐसा क्या किया है मीना ने, जानने के लिए कसलं बाई. काका तुम्ही याच गावचीला? हा, मी आज गावचा. तुमचं नाव काय? हा, बिंडल लागू आहे आपलं नाव. बिंदल हा. लागू? हे नाव कसं काय? त्याचं काय बाई, मला ना जन्मायच्या आधीपासून मीडिया प्यायचा शौक आहे बघा. जन्मायच्या आधीपासून? हो बाई, पोरग जन्मायच्या आधीपासून. मी कसं आहे काय बी गाऊ म्हणजे मला बिड्या प्यायची लई बेकार तलप आहे. त्याचं काय ना, बिडी पिल्याशिवाय संडास सुद्धा येत नाही आपल्याला. इतकी बेकार तलप आहे आपल्याला. एका दिवशी काय झालं माहिती आहे का, असंच दुकानावर गेलो, खिशात 1 रुपया नको. त्या गण्याला म्हणलं, गण्या माहिती एक बिडी दे. सकाळपासून गेलो नाही, एकच बिडी दे. ते बेकार तलप आहे, पण ती काही द्यायलाच तयार नाही. मग काय, ते गण्या जसा पलटला तसा बिडीचं बिंडल घेतलं आणि पळालो. डोसक्यालिटी हो, सहज होते असले काम. मग काय, ही खबर लालाला लागली. लालानं अख्ख्या गावावर केलं नागाने बिंडल चोरलं म्हणून सारं गाव तेव्हापासून मला बिंडल लागून म्हणते. हा,
बिंदल काका आम्ही तुला टीव्हीवर दाखवणार आहोत. टीव्हीवर हो, TV. माहिती टीव्हीवर दाखवणार हो तुम्ही हो. एकच मिनिट थांबा आता आला लाला ओ लाला इकडे आव इकडे ओ टीव्हीवर दाखवले तिकडे या इकडे टीव्हीवर भाई भाई टीव्हीवर दिसते हो तसं नाही हो मग भाई आपल्याला टीव्हीवर दाखवणार आहे अरे काय सांगतो तुझं मग काय अहो गावातले लोक यायच्या आधी मी तुम्हाला बोलवलो म्हणजे कसं आपला तर पुढे दिसलं पाहिजे ना आवत हो आता तुमचा चेहरा टीव्हीवर दिसणार नाही तर कोणाचा कसला हिरो आणि चेहरा आहे तुमचा असं म्हणतोस मॅडम मग काय इकडं हो तर या ठिकाणी ला आपण ला 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 अन ला 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 हो तर काका काका नाही लाल काय लाल का ना ला हा कसं आणि ला 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 अन ला 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 हो तर लाला छी नॉनसेन्स. तर या ठिकाणी आपण सर्वांचाच इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि आपल्याला बघायचं की असं नेमकं काय हो तर भाऊ तुम्ही मला भाऊ सुंदर सोंगाचीच बाहेर आला भाऊ म्हणाली आपल्याला संभा संभा पैलवान म्हणतात आपल्याला पहिला कशासाठी हो? पैलवान कशासाठी अहो 24 तास लंगोट तयार पॅन्ट फक्त नावाला वरून आणि एकदा का पॅन्ट काढली की लंगोट तयार म्हणलं की कुस्तीला तयार हा ना हिंद केसरी गजे विजय सर्व आपल्या घरी आहे आपली पोरं क्रिकेट खेळतात त्याच्यासाठी ना वरून पॅन्ट खालून लंगोट वरून पॅन्ट. खालून लंगोट म्हणून संभा पैलवान हो तर पहिल्यांची तुम्ही मला सांगू शकता मीनाने काय केलंय? ओ बाई त्या मीनाचं नाव आपल्या समोर काढायचं नाही काय जर आपल्या हातात असतं ना कमरावरची लंगोट काढून गळ्यात घालून फाशी घालून मारून टाकली असती पण आपल्या गावचे पाटील आहे म्हणून गुन्हानं बसलो आणि हा तुमचा इंटरव्ह्यू गेला खड्ड्यात आपल्याला तालमीला जायचा आहे येतो झाला दमना हो बाई ते लई तापड आहे त्याच्या नादी लागू नका तुमचं बोला काय काका मी तुला टीव्हीवर दाखवणार आहे. टीव्ही खरंच हो बाई किती दिवसाचं सपन होतं बाई माझ्या टीव्ही दिसायचा अजय देवगण पैसे घ्यायला घरी चालली आले बाई, तुम्हाला काय सांगू किती दिवसाचं सपन होतं माझं टीव्ही दिसायचं नेमकं आज पूर्ण झालं माझं अख्खं खानदान टीव्ही दिसलं नाही तुम्हाला काय सांगू तुम्ही का मला टीव्हीत दाखवलं म्हणजे माझे स्वप्न पण पूर्ण झाले आणि मी डोळे झाकायला मोकळी झाली ओ बाई अहो अशानं दासान ना कुठं ढगात हा हे आपलं टीव्ही मध्ये हा
जायचं घंगाळ घंगाळाला घंगाळाला घंगाळ गावचा आजी दगन आहे ते जीवनात फक्त दोनच काम एक तर आजी दोघांची पिक्चर बघणं आणि दुसरं म्हणजे नरेंद्रची सोनिया 28 वर्षापासून बाईच्या मागे लागला बाई भोपळ्यावानी होती बाई जिऱ्यावानी होती भोपळ्यावानी झाली पण प्रेम अजून सापडते अहो हे तर काहीच नाही बाईला 2 पोरं आहेत कोणाचे आजी दोघांचे नाही तिच्या नवऱ्याचे पोरं नवऱ्याचे पण प्रेम आजी दोघांचे प्रेम आजी दोघांचं बघा बाया कशा हुशार आहे हे तर काहीच नाही त्याला आजी दोघांच्या शायऱ्या पिऱ्या चटपाट आहे ते बिलवाले मधले का धान बरं आप दिलवाले कहना चाहते हैं? अरे तेच ते अण्णा अरे हमें तो अपनों ने लूटा खिशात नाही तोटा तरी पण आपल्याला फरक पडत नाही झाडाला बांधून मारीला हो इथं असलेच बोलायचं नाही नाही तर सरळ निघायचं चला लाला ठाकुर मैं आता हूँ अपनी मर्जी से और जाता हूँ सपना की मर्जी से तरी बोलू द्या अरे हे बाबाई ही नाकाची न दिसते ना 5 वर्ष झाले एकदा मी घातली का वहिनी हा ना पण आज मुद्दाम घातली का कशाला तुम्ही दागीदार ना म्हणून आणि आता मरी कसा चम करतोय काय स्पष्ट दिसला पाहिजे टीव्ही कसं असं आओ बहिणी जरा दमाने घ्या नाही टीव्हीत जायचं आधी सारे टाकणे निघून जायचं हा बाया मेल्याला फोटोच यायचं टीव्हीत नाही तर नक्की नक्की हाताने घेते वहिनी बघा तुम्ही ज्ञानबाची बायको पण ती अशी का तिचा नातू सनी लिओनचे पिक्चर बघितला आणि सनी लिओनचं फॅडच बसलं डोक्यात तोपासून म्हणला सनी लिओनला जोपर्यंत गावामध्ये घेऊन येणार नाही तोपर्यंत गावात पाऊल ठेवणार नाही तोपासून गेला की अजून आलाच नाही तोपासून म्हातारी अशीच फिरते कुतून कुतून करत तुम्ही घ्यायचं तर मला या ठिकाणी हे विचारायचं की मीनाने नेमकं केलं काय मावशी तुम्ही सांगा ओ बाई त्या सटवीचं नाव कशाला घेता आमच्या सोबत आम्हाला वाटलं बाई टीव्हीत घेऊन दाखवायचं पण नवी कोण साडी घालून आलो होतो नका तुमची टीव्ही चला बाई 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 तुम्ही सांगा आता तुला काय काम धंदा आहे का नाही बाई कशाला त्या अवताचं नाव घेती साऱ्या सकाळचं काय टाकून धरून त्याच्यासाठी बसलो होतो काय तू टीव्ही नको तू बी नको घाल सगळं खात्यात काकू तुम्ही काही सांगा काय मीनाने जे काही केलं ते सांगा काकू म्हणजे तू टीव्ही नाही दाखवणारच काकू तुम्ही आम्हाला मीनाबद्दल सांगा आम्ही तुला टीव्हीवर दाखवू बाई त्या मीनाला चुलीत घाल तू चुलीत घेतात जळलेलं लक्षण तुझं म्हणजे टीव्ही दाखवते काकू तुम्ही सांगा तुला दुसऱ्या काय भेटलं नव्हतं विचारायला काला भाऊजी लाला लाला तुम्ही बोला नहीं वो काला ही बोली लाला हा शांत बस ना लाला लाला बोला तर आता आपण बघत आहात झी न्यूज
हे बघ तू बोललेलं पहिलेच काही कळणार तू जाय नाही जाय जाय तू जाय हो जाय बाबा काय ना बोबड्या कापची हा तू जाय अरे मान ना तुलो तुला पाठवलं तू जाय बघ तू जाय माय तू जाय चल माय याचा मायला शिवाजी करे ना काय हो तसं काय नाही बोली भाषा आहे त्याची ती अरे असली कसली कोणी भाषा नुसती कोणी भाषा वाटायला लागली ना नुसतं कोण आलंय अहो लय गोल मारीच आहे ते तुम्ही बोला काय अजित अगन काय चाललं बाबा आपल्या सपनीचा निकल बुड्ढे बच्चे बूढ़े और औरतों पे हाथ नहीं उठा दफा हो जाओ मेरे नजर के सामने काय लाला एवढा मोठा गावचा कारभारी माणूस तो की बोबडा तुमच्या सगळ्याची गेला ना बाय अरे द्या अरे काय शो गेला आला हे दिसे ना का अरे बाई म्हणायचं का कापड तर बापड्याचे दिसतात बाबा बुचका डोक्यावर ते प्यासाचा बुचका आहे ना बाबा 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 मग काय म्हणतो बाबा तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचंय हा? इंटरव्ह्यू बाबा इंटरव्ह्यू हा? इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू हा? इंटरव्ह्यू घुस 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 हे मुका काय लाला तू तिचं वय काय मह वय काय हा? आपल्या गावातले म्हातारे किती 12 बुडाचे ते आम्हाला माहित नाही काय हा? मला पण माहित नाही का तुम्ही जवान किती 12 बुड्याचे त्या इकडे आईला हाड काशीला जायची रात्री टीव्ही दिसायचं टीव्ही कुठं आहे हा आता हे बरं ऐकू आलं बापू तुला काय काय कामाचं येतं बाबा ऐक मला बाबा इंटरव्ह्यू ओ इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू हा? इंटरव्ह्यू बाबा इंटरव्ह्यू अरे सारा का तिकडं ए म्हाताऱ्या हे इकडे बिडल्या हरामखोर बिडी चोर थोडं बोलू दे हे बसून थोडं म्हातारा खेळत्या तुला बस खाली माझं चोत बोलू पण देत नाही मला बाई मी आहे तुम्ही बोला तर या गावात आलेला सर्वात प्रथम न्यूज चॅनल म्हणजे झी हिंदुस्तान आणि कोण बावला आलंय हमसे कुछ मत पूछिए या भावना विचारा हो टीव्ही का कुछ है अरे मग आम्हाला सांगायचं ना आधी गावचे पाटील ना आम्ही पोळ्याचा मान पण पहिले आपला पाटील बैलासोबत फिरता का हे लाला शिमग्याचा मान पण पहिले आपला पण कुस्तीचा मान पण पहिले आपलाच नाद करा ना करा पण आपला कुठं आवाज दोनच गोष्टीचा एक म्हणजे घोडा आणि दुसरी बुलेट हा ते घोडा नाही ह्यो घोडा आणि दुसरी बुलेट म्हणजे याच्यातली बुलेट शांत इंट्रू पाटलाच आपल्याला डिस्पट नको हा पाटील डिस्टर्ब म्हणायचं का तेच ते शांत बसा म्हाताऱ्या 4 दिवस नीट जगतोय ना नीटच जगायचं आणि आता जर का तू आपल्याला डिस्पट केलं तर मेंदूत गोळी घालत आणि संडासच्या जागेतून काय पाटील पाटील खालून निघाल काय दाखवू का तुला घालू का गोळी काढू का खालून शांत बोलायचं बिलकुल नाही हा शांतच आता गोळी खाली घाल नंतर तुझ्या खाली घाल आला बोला नाहीतर आम्ही कोण विचार तर झी हिंदुस्तान कडून एक्सक्लुसिव्ह न्यूज घेऊन सर्वात अजय दोघन जायचे हे अजय दोघन हे तुझा चमचा अरे काय बिंडल त्याला चमचा म्हणतात का त्याला चमचा म्हणतात का
त्याला लमसा म्हणते. ह्या आता अरे काय लाला तुमचं डोकं आहे का म्हशीचं डुंगर एवढ्या साऱ्या गोष्टीचं नाव नाही माहिती तुम्हाला. अरे त्याला लांबसा म्हणतात का. आपको चष्मा काय नाही का तुला. हा याचं बरोबर आहे. घ्या बाई तुम्ही. तर आता आपण बघत आहात चमचा हे कोण? शकुंतला शकुंतला बायकोनं टाकलंय त्याला. म्हणजे त्याला टाकायचा लय शॉक आहे. एका दिवशी जरा जास्त टाकून आलं तर बायकोनं त्याच्या गुडघ्याच्या वाटीमध्ये मोठा हातोडा टाकला. तोपासून गुडघ्याची वाटीच सरकली. तोपासून जेवणामध्ये वाटी सुद्धा वापरला. एवढं बाई तुम्हाला सांगतो एवढं बेकार माणूस आहे ते. एवढं सगळं सांगण्याचा उद्देश म्हणजे ते येड आहे. अहो बाई ते लय टाकमारीच आहे. तुम्ही टाका काय बोला. तर या ठिकाणी मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा की मीनाने नेमकं केलं काय. पाटील साहेब बाई त्या मीनाबद्दल आपल्याला काय विचारायचं नाही. हा पण जर का त्या मीनाबद्दल आपल्याला काय विचारायचं असेल ना तुझ्या इंटरव्ह्यूला भोका भोका. हा शांत हे लाला. आणि मी आता गावात चाललो. गावातून चक्कर मारून येऊस तर या बाईला गावाच्या बाहेर काढायचं. त्या मीनाबद्दल विचारते म्हणजे काय रे नीट बाहेर काढायचं. जर ही नाही गेली तर तू इथं दिसणार नाही. मी काढतो. मायचं व्हॅलेंटाईन डे. हो तर राजे देवगन तुम्ही मला सांगा. आतंकवादी की प्रेम कहानी नहीं. आतंकवादी नहीं मला मीनाची बद्दल सांगा. कौन मीना. मैं किसी मीना को नहीं जानता. मैं सिर्फ अपने सपना को जानता हूँ. सपना आई लव यू सपना. हमारे सपना तो इधर है. मैं आ रहा हूँ सपना. सपना सपना सपना. अरे गप ना. लाला लाला तुम्ही ओ भाई अजिबात तिच्याबद्दल काही विचारायचं नाही. तिने जे काही केलं ना ते गावासाठी लू 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 होता. ए बिंडा चल रे. चल मीना काका आलो. काका तुम्ही सांगा. सांगायचं काय तिच्याविषयी. अख्ख्या स्त्री जातीला आपल्या तिने हे लावलंय हे काय दात दातपाडी ना. दातावर जायचं नाही दातपाडी. अख्ख्या स्त्री जातीला पट्टा लावलाय तिने. बोलाव काय ती तिने केलं काय. काय केलं म्हणून सांगा. तिच्यात मायचा दात तिने काय काय बोलायला तुम्ही. बाबा तुम्ही सांगा. नाव नको घेऊ त्या सटवीचं. हो तर बाबा तिने केलं काय. तुझ्या माय हो तर तुम्ही नाही राहू. तर या ठिकाणी गावाचा कोणताही व्यक्ती इथे मीनाबद्दल बोलायला तयार नाही आहे. म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर प्रकरण या ठिकाणी घडलं आहे. पण नेमकं काय घडलं आहे मीनाने जे काही केलं ते खरंच चुकीचं आहे का हे जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा झी हिंदुस्तान. किंगू बॅकअप. किंगू वेर आर मॅन. किंगू स्टुपिड वेर आर यू. किंगू नाइस cheeks, huh? What happened, baby? तू कुठे गेला होता. गावात ब्युटिफुल मुली बघायला. पण आपल्याला ते शूट करायचं होतं ना. आज काही बाईट मिळाली नाही. नाव व्हॉट काय व्हॉट. उद्या ग्रामपंचायतीमध्ये तिचा फैसला लागणारच आहे. मग तिथंच करू ना लाईव्ह स्ट्रीमिंग. तोपर्यंत तू मी आणि 2 चिल बियर. ओके माय डियर.
चिकारा. गावच्या इथेचा सोड, आपल्या इथेचा प्रश्न आहे. अहो लाला ती गुड्डी आहे, तिला काय दिसणार, जाऊ द्या. गुड्डी आहे का? मग काय नाही, नुसती वासावरच गेली म्हातारी. संभा हॉटस्पॉट सोड कर जरा. लई शाणे आला तुम्ही. इथे मी राजा दोघं करून घेतलो. सोड, काय होईना सोड. घ्या ते कार कुठले. इंग्लिश बात नाही व्हायची. तुला काय वाचून सायकल नाही रे? आज तुम्ही सायकल नाही तुला काही इकडा आवाज तरी टांबडे जाऊन इकडा ये दिदी म्हणा. ए संभा लय चावड केले बाया पुरीनं. 2 दिवस झालं झोपत नाही.
तुम्हाला म्हणलं होतं लाला, कमरावरची लंगोट काढून गळ्यात घालून फास देतो म्हणून. ऐकच ना तुम्ही. संभा असं काय बी करायला जमना, गावच्या इतकीचा प्रश्न आहे. अरे शांत बसा ना. ओ पाटील कसं रे? ए पोराओ, इथं तरी गप बसा. अशी रातपासून गणगण गणगण. बापरे, सुनाना बी असं गणगण रे बाबा. हे ज्या मायचं मुखानं कुठला, अरे 2 दिवसापासून गावात काय किरकिर चालू आहे, काय चालू आहे? मायचं कच्चं बेसन. ओ लाला, बोलवा पोलिसाला आता जाता. कुठे इथं येऊन काय ते गु हो. अरे काय आपण काय गुन्हेगार आहोत का संभा? अहो लाला, गावात गेल्यावर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा म्हणलं. अरे संभा असं काय बी करायला जमना, गावच्या इतकीचा प्रश्न आहे. गावची बातमी अशी बाहेर लीक होऊ द्या जमना. लाला, कोणत्या दुनियेत आहात तुम्ही? काय झाले? अहो अख्ख्या युट्यूबनं, व्हॉट्सअपनं, ट्विटरनं सगळीकडे गेले. कुठं आहात तुम्ही? इतक्या लवकर बातमी पसरली? अरे इतक्या लवकर कशी पसरली बातमी? हे बघा दादा तुम्हाला. लिंक पाठव, वाचायला लिंक पाठव. बरं पाठव. वाट लावलं बघा, लिंक आली का? हा ए लाला, हा लिंक पाठव. हा? लिंक. लिंक पाठवायची. पाटील काय लिंक लागणार तरी हा? पाठवतो घ्या. आयला संभा, अरे खरंच बातमी पसरली की मग आता कसं करायचं? ओ पाटील, हा? या मीनाचं कसं करायचंय? कोणत्या? कोणत्या? अहो या मीनाचं प्रकरण. तिचं होय? हा बघू त्या उद्या पंचायत मध्ये. हा आता तुम्ही म्हणल्यावर पंचायत बघा लागणार आहे. संभा पंचायत बोरच लागणार आहे. हा काय ते सोक्स मोक्स लावून टाकायला ना काय? संभा दमानं हा, येतो मी काय लावलं. संभा लवकर सांभाळून जाय. मला लईच काळजी मायला मोठीची लाला. यारच आहे ना आपण. हा, येतो ना. ये मी आवडतो. ए विंडल ये पाणी. आणि पाणी रे. हा देशीमध्ये टाकून पिलास काय? काय हो लाला, मलाही लई जोरात आली होती. इकडेच बसलो. तिकडे डबर भरून आहे, चला मला तिकडे नेतो. असं म्हणतो. चला. पण डबरामध्ये हे कसं? डबरामध्ये हे डबरा ते नाही हो, हे आहे ना, मी होतो तुम्ही धुवा ना. चला की विंडल म्हणून म्हणतात लाला आणि विंडलची जोडी. चल अरे इकडे उतार ना. दांडा भरत तिकडे दांडा भरत. अरे गावात इथं आहे विंडल आपली. कुठे आहे डबर? ए अरे काय लावलं रे तुमच्या बायला?
ये बस मांडीवर मांडीवर आला. तर आज आपण या ठिकाणी जी पंचायत बसवली त्या पंचायतीचा महत्वाचा मुद्दा म्हणजे भाषण. तुमचं भाषण ऐकायला आला आम्ही तर मुद्द्याचं आणि महत्वाचं बोला. हो वहिनी, तुम्ही बिंदास लालाला काय बोलायला लागले? अहो गावामध्ये लालासारखं भाषण करणार आहे का कोणी? ऐका हा, तुम्ही बिंदास लालाला काय बोलायला लागले? हा, कशी लाज कशी वाटणार तुम्हाला बिंदास काही तोंडात आलं ते बोलायला? हा, देवानं रंग पांढरा दिले म्हणून काळ्या माणसाला काही बोलायचं असतं का? थोडी तरी इज्जत, थोडी तरी जरा बिंदास तुम्ही बोलायला काय कसं बोलू शकता? तुम्हाला समजा की नाही काय ते? हा, खरं काय तू? खरं काय तुम्हाला काय ते? तुम्ही असं कसं बोलायला लागू शकता? हा? काय आहे तुझं? तर सांगायचा पॉइंट म्हणजे असा की मीनाचं जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणाचा सोक्ष कसा लावायचा आणि कुठून लावायचा हे आपल्याला पाहायचं. तुम्हाला ते पिप्पो माहित आहे का? पिप्पो फुटलेलं. भाऊजी कसं वाचतंय? काय सांगा तुम्हाला भाऊजी, कसं मी वाचवते धडधडत पदडत पदडत कसं सांगा बाई, कसं पण वाचते काय तुम्हाला माहिती का? कसलं तोंडाला आहे तुमच्या? हो लाला, अहो तुम्ही तर बायला फुसाल काय बोलायला लागल्या? नाही तर काय मग? अहो गावातले शाणे सुरते माणसं तुम्ही का बाईची इज्जत पिजत आहे का नाही? हा, मला नाही वाटत असं. अहो तुम्ही बाईची इज्जत केली पाहिजे लाला. संभा भाऊ सांगा मला तुम्ही काहीतरी कसं- कळते ना तुम्हाला काय? काय ओ माहिती अहो बसा ना जरा. बोलतोय ना मी. बाईला गमतीची बाई आहे ना तू. तू बरी इज्जत करावा. वहिनी तुम्ही शांत बसा. असा बाईचा सन्मान केला पाहिजे. माणसानं असं बाईची इज्जत केली पाहिजे. आणि तुम्ही लाला भर पंचायत मध्ये बाईला काय पण बोलायला, अरे बिल्ला तू इज्जत बघू कुठला की अरे. आणि लाला तुम्हाला सांगतो भर पंचायत मध्ये बाईचा अपमान नाही झाला पाहिजे काय. आणि तुम्ही भर पंचायत मध्ये बाईच्या इज्जतीवर हात टाकायला लागले विचार. अरे मैं बायको तुझ्या बायकोमध्ये आणि राशनच्या तांदळामध्ये काही फरक नाही. म्हणजे दारिद्र्य रेषेखालच्याला दोन्ही फुकटच आहे. काय बोलायले तुम्ही? काय झालं? झोपले का तुम्हाला? काय झालं काय? बरे काम करा. हा. तुमच्या बायकोला उद्या पंचायत मध्ये घेऊन या. मी आता हात अल्ला कशी काय नाही आली? हे बघ, पंचायत मध्ये असला असलेलं बोलायचं नाही. तू आता काय म्हणलास? काय बोललो नाही नाही, तू आता काय म्हणलास? सांगा ना मी काय बोललो. आता कशी जळाली म्हणून? तुमच्या डोक्यात का घुम आणलाय का? मी म्हणलो हा. आदला कशी मान वळाली. तुम्हाला काय वाटलं? घालले तुमची बायको म्हणजे तुमची बायको आणि माझी बायको म्हणजे हल्ली नाही का? अहो लग्नाला 12 वर्ष आले तर अजून मीच माझ्या बायकोला हात नाही लावला. काय करायचं मला बोल, तुम्हाला काय करायचं? नाही करायचं बोल. आणि दोघंच बने येतं लय गणगर करतात. तू शांत होय बरं. ए, कोणी तुझ्या बायकोवर हात टाकणार नाही. तू शांत हो, शांत हो, हा? अरे नाही टाकणार. ए, याच्या बायकोवर कोणी हात टाकायचा नाही. हा? आणि जर टाकायचंच असेल तर
म्हणजे आपापल्या बायकोवर टाका असं म्हणायचं का? डॉर्लिंग मी हात टाकू मी हात तोडू? नको नको लाला तुम्ही तुमचे हात तोडणार मग खाणार कोणत्या हात कोणत्या हात अबे तुझे हात म्हणलो मी. नको नको लाला मी खाईन कोणत्या हातानं आणि पिईन कोणत्या हातानं तर कसं आहे माहितीये काय माणसानं बाईचा सन्मान केला पाहिजे. आता आपल्या गावची सरदाबाई म्हणजे लालाची माय जे त्यांनी घातली अहो म्हणजे लाला बोलण्यामध्ये लालाची माय मेली तेव्हा गावातला प्रत्येक माणूस हळहळला हो आणि म्हणाला ती लालाचीच माय नाही आमची सुद्धा माय. तसंच या सलम्याचा भाऊ त्याचा भाऊ ऍक्सिडेंट मध्ये मेला तेव्हा तिरपत मामा काय म्हणाला तिरपत मामा कधी कधी तिरपट बोलते पण त्या दिवशी लई सरळ बोलला हो. त्या दिवशी म्हणाला ते सलम्याचाच भाऊ नाही आमचा सुद्धा भाऊ आहे. तसंच आता याची बायको म्हणजे माझी बायको म्हणजे अख्ख्या गावची बायको असं म्हणतो मी म्हणल्या माय म्हणलं नाही का म्हणलं रे मी बायको यंग खरंच हा यंग खरंच मी म्हणलं ना यंग म्हणजे मग मला आणलं तुझी माय बायको घाबरी म्हणजे हा वाचशील पहिलवान मी लंगडं भाडू नाही मी काय समज कोण म्हणलं अरे सांगत होतो मी तुला काय नाही सांगायचं म्हणजे मला तुला काय सांगायचं कसं आहे माणसाने ना बाईची इज्जत केली हो पाहिजे. सांभा पैलवान अहो किती बायाची इज्जत करता माहित नाही का मला उसात काय तुरीत काय सगळीकडे इज्जतच करतात आता काय इथं सगळं पोती पुराण काढतोस तुम्ही. मग आता काढू का आता बस गुन्हा ना सर तिकडे संभा अरे एवढं तपायला काय झालं हा तपायला काय झालं तुला बी रे टाकायचं नाही आता झाला इकडे काहीच बोलायचं नाही. शांत बसा बरं. शांत बसा जरा. नेमकं आपलं किती किती बोला माझा हे बघा ते सरपंच कुठं आहे ते मी फक्त सरपंचाची वाट बघत होतो. हा? तुला घरी बस म्हणलं होतं ना तुका नावऱ्याला विसरली काय ग्रामपंचायत भरली इथं बस खाली बस लालाच्या बापाने सगळं घर घातलं मग अरे त्याला 40 वर्ष झाले ना त्याचा आता काय करतो तेव्हापासून भोगू राहिलो ना हे भोग अरे तू लटंबर इकडे कर ढुंगण तिकडे काय इकडे कर किडे खवावला इकडे ते सरपंच कुठं आहे रे सगळं व्हायच्या घरात सलम्या टकल्या तुला कसं माहित रे ते काय म्हणून अहो लाला पाट मी एका हातात तांब्या आणि एका हाताने चाललो होता आपलं चोळत काय अहो लाला डोळे कोणाचे अहो लाला मध्ये चोळणार आहे ना मी का तुम्हाला दुसऱ्याचे चोळणार वाटलं का तुमच्यासारखं चोळवरीचा वाटतो का मी तुम्हाला मी चोळू का मी बोलू का नको नको मी आत्ताच लोळून आलो इन बाहों से हाथ निकाल इन बाहों के सिर्फ सपना का हक है चल हट उठ गोष्टी जास्त चोळमोळा करू नको ना रे उद्याचं सांग ना हा तर लाला मी पाठ चाललो तर तेवढ्यात मला सगुणाबाईची एक उघडी दिसली काय अहो लाला खिडकी जाऊन पहा आतमध्ये काय चाललंय काय नाही तसा डोळा बारीक करून खिडकी जवळ गेलो आणि आतमध्ये पाहत होतं काय काय काही दिसना लाला खिडकीच्या उघड्या डोळ्यापाशी मा बंडोळा होता आणि मा उघडा डोळा खिडकीच्या उघड्या डोळ्याच्या बाजूला होता मग नंतर जेव्हा मला हे कळालं तेव्हा खिडकीच्या उघड्या डोळ्याजवळ मा उघडा डोळा घेतला आणि मा बंद डोळा खिडकीच्या उघड्या डोळ्याच्या बाजूला गेला आणि मग जेव्हा खिडकीचा उघडा डोळा मा उघडा डोळा मिळाला तेव्हा मला सारा खेळ कळाला आतमध्ये पाहिलं तर काय सगळा भोगळा कारभार लय वगळा वाटलं लाला मला पण तुला कसं माहिती तर सरपंच आहे म्हणून ऐका लाला तिथं सरपंचाची बुलेट होती ना कुठे मदत हो लाला आता पार मध्ये घालता का बुलेट दारापाशी उभी होती तिच्यावर लिहिलं होतं ना बघतोच काय रागानं
टोपी घातली वाघानं. सरपंचाला टोपी घालायची लय सवय आहे. मी घालू का? हा? शांत होय. आणि गावात तर फक्त एकच बुलेट आहे ना, ती म्हणजे सरपंचाची. आणि आमची बुलेट तुमची बुलेट जुनी झाली लाला आता, तिच्यात देव जाऊन कुठं राहिला. म्हणजे याची बुलेट नवीन आहे ना, एकदम फ्रेश सर्व्हिसिंग ऑइल करेल. तुमच्या बुलेटची बी कधी करा ऑइलिंग. अरे ऑइलिंग केली असते रे, पण उसाला पाणी द्यायला कोणी भेटणार चालेल ना. म्हणून मी 100% सांगतो की तो सरपंच तिथंच आहे. अरे तेच म्हणलं, सगुणाबाईच्या घरात रात्री गुलू 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 आणि अजून मधून कर कर काय आवाज येतो. घरड्या, तुला कसं माहिती रे? काय लाला, शेजारीच राहते ना ती बाई, आमचं चिटकूनच आहे. काय पिताड. मग काय चिटकून आणून तर रात्रभर नुसती आवाज टाकत बसतो काय तू? आता या वयात काय ऐकणार आहे बाबा तू? नाही, तुला कसं माहिती आहे की ते सरपंच सांगून नक्की? मला तुला सांगतो, तिचा नवरा घरी असल्यावर फोन पिऊन लवकरच झोपतात, पण रात्री 12-1 वाजूस्तर धिंगाणा चालू. तेव्हा मला कळालं, म्हणलं सगुणाबाईच्या घरात कोणतरी आलेलं दिसतंय. मी काय म्हणते, आपलं मिथुन असं का त्यो बी लोकांच्या घरात जाऊन लय खडा खडा करतोय. तू का बस. मला सांगा, जर सरपंच सगुणाबाईच्या घरात जर सरपंच असेल तर मग सगुणाबाईचा नवरा कुठं आहे? सरपंचाच्या वावरात. तुला कसं माहिती? म्हणजे उसाला पाणी द्यायला गावात चालू आहे 200 रुपये रोज, पण सरपंच देतोय 300 रुपये रोज. रातभर पाणी देतोय तिकडे सगुणाबाईचा नवरा आणि हिरवं होतंय सरपंच. आयला सरपंचाला बरं भेटलं उसाला पाणी द्यायला, आम्हालाच भेटलात ना आयला उसाने. वहिनी, तुमचा नवरा येईल का उसाला पाणी द्यायला? विचारा बरं. जाता का उसाला पाणी द्यायला? का मग घरी बसून काय करतात? येत तर काही नाही. अरे मग तुला म्हणलो ना माझी मोटर नवी आहे घेऊन जाय म्हणून. अरे तू एवढं सांगा, मला माहित नाही का मी यांना म्हणून. तुझ्या घरात आलं तर काय फरक पडला? लाला, मी येऊ का ताय उसाला 300 रुपये रोजानं पाणी द्यायला? नको, तुझं लटापर काही फायद्याचं नाही. तुला येऊन बी काही फायदा नाही. नको मेला मुर्दा, त्याचा सत्यानाश हो. तुम्हाला काय सांगू, परवा रात्रीला माझ्या घरी आला, मला म्हणतो तुमच्या नवऱ्याला पाठीता का उसाला पाणी द्यायला. मग तुमचा नवरा गेला का उसाला? हा, मी पाठीते. मला त्याचा डाव तेव्हाच कळाला आणि मी अजय देवगणला उसाला पाणी द्यायला पाठवलं. अरे हमें तो अपनों ने लूटा, जिस उसको पानी देने गया वहाँ पानी बंद. अजय देवगण, शांत बस. ह्या रविवारी मी यांना उसाला पाणी द्यायला पाठवले, तू घरी थांब. ओके डार्लिंग. कुठं? मैं उसको पानी दे क्या तो हिरवागार हो जाएगा. ऊस म्हणून टाके ना खाली बस. क्या है? दांडा सुन रहा है तो मेरे को नहीं बोलना. शकुंतला, तपास ना जरा. त्या सरपंचाला घेऊया, सगळे वाट बघत बसले तिथं. पंचायतीचं निर्णय लावायचे आपल्याला. नाही, डायरेक्ट पंचायत मध्ये आम्हाला घुसवा. लवकर घेऊन या. काय झालं? काय झालं म्हणलं? सलम्या म्हणल्याप्रमाणे सरपंच सगुणाबाईच्या घरातच आहे. मग ते कपडे फाटस तर प्रकार खाव. अरे म्हणजे कपडे फाटसवर लोकांनी त्याला आणलंय, चांगलं चोपलंय. आता ते ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन जाऊ लागले. मी म्हणलो डायरेक्ट पंचायत मध्ये घुसतो. आता ते येणार आहे, वाट बघा. आता पुढचं त्याची वाटच बघा लागणार. आता काय, आता वाटच बघायचंय. आता आपल्या गावाला असलं सरपंच भेटलं म्हणल्यानं वाटच बघावं लागेल ना. नाही तर काय खरं हो त्या सरपंचाचं. अहो तुम्हाला म्हणलं होतं मला सरपंच करा म्हणून, ऐकच ना तुम्ही. मला म्हणलं होतं ना माझ्या मुलांना सरपंच करा. काय बाई लाला, तुम्ही काय सरपंच निवडून आणला? लाला, तुला म्हणलं होतं या निवडणुकीला उभा राहतो मी, निवडून नसतो आलो
हे माहित नाही आणि तू निवडणूक लढतोस की रे हा तुझ्या आईच्या झांजा वाजीला तुझ्या मी काय म्हणते आपलं मी धुण्याला करता का ओ सरपंच करता का त्याला ऐका ना ऐकलं का ऐका ना त्या सनीला घेऊन आला ना की आपण करू त्या आव बाई मी आता म्हणलं होतं गावाचं काय तर चांगलं करत चांगलं सरपंच निवडून वहिनी गीत का तुम्हाला म्हणलं होतं अजय देवगणला सरपंच करा नाव त्याचा काम माझा अख्खी ग्रामपंचायत कणकून टाकली असती ग्रामपंचायतीत मावले असतात तुम्ही 750 एकरची ग्रामपंचायत तुम्हालाच लागली असती आणि वहिनी अजून एक सांगतो तुम्ही हार्ट अटॅक नक्की मरता पहिल्याच हार्ट अटॅकला जातात तुम्ही मुझे सरपंच बिरपंच कुछ नहीं चाहिए, मुझे सिर्फ अपनी सपना चाहिए. आईला शांत बस मी वाहू सरपंच आरशात तोंड बघ सदस्य करा ए शक्ती करा का बस ए बिडल घेऊन पुलाच्या वाट्या सरकल्या कोणतं गाव म्हणायचं हे पाखरू कधी दिसलं नाही का ती बायको असून तर घरी पंचायत मध्ये आल्यावर सगळं पंचायतचा माल आहे तर हो सरपंच आपलंच गाव आहे ना गावचे सरपंच आहे तुम्ही अरे मला वाटलं ॲम्ब्युलन्स मध्ये टाकल्यावर दवाखान्यात घेऊन जातील पण हे तर पार पंचायतीचे झाले अरे हा कुठला न्याय म्हणायचा तुमचा लाला यांना दवाखान्यात घेऊन जाऊ अबे दवाखान्याची गरज तुला होय तिकडे हो सरपंच हो महाराष्ट्रात फक्त दोनच गोष्टी धुमाकूळ झालेल्या आहेत. एक म्हणजे तुमचे 12 गावचे प्रकरण आणि ते मीनाचं प्रकरण काय ते सोक्ष लावा तिचा मीना कोणती मीना पहा बया आता काही इथून सुरुवात आहे त्याच्या मेंदूला गाठ आली का पण अख्खं रामायण झालं ना तर रामाची सीता कोण ये सीता कोण आहे? राजाला अजून दिवाळीच ठाऊक नाहीये हो सरपंच काय ते मीनाचा सोक्ष लावा काय केलं तिनं आता अहो सरपंच तुम्हाला एवढं सुद्धा माहित नाही काय काय रामायण घडून गेलं तिच्या नावानं तुम्ही आता बोलायला का काय केलं तिनं हा ना हो नमस्कार, मैं हिंदुस्तान से आ रही हूँ। जैसे कि आप जानते हैं सब महाराष्ट्र में सिर्फ एक ही खबर ने सनसनी मचा रखी है लाला साहेब तुमची परवानगी असेल तर आम्ही तुमच्या गावाला टीव्हीवर लाईव्ह दाखवू टीव्ही शटाप यू शटाप तुमचं ना काय टीव्ही दाखवणार आहे दाखवा प्लीज कवर ए कॅमेरा इकडं आपली बंदूक दिसली पाहिजे इकडं आता हे कोण म्हणायचं कोण माहित आहे का तुम्हाला अहो काय सरपंच आता प्रकार आहेत त्या अरे काय बिंडल तप्रकार म्हणतात का त्याला तप्रकार म्हणतात त्याला सत्रकार म्हणतात अरे काय लाला तुमचं काय डोकं आहे का साबणीचं खोक आहे हा त्याला सत्रकार म्हणतात काय मग सत्रकार म्हणतात अरे त्याला छत्रकार म्हणते का अरे काय सबा अरे तो डोकं आहे का पाण्याचं भोक आहे त्याला छत्रकार म्हणतात का अरे त्याला आपलं हे लत्रकार म्हणतात काय नम्मा अरे तू खरंच मारा अरे त्याला लत्रकार म्हणत नाही दत्रकार म्हणतात दत्रकार अरे दत्रकार संभा याच्या पालकर हात टाक उसे पत्रकार कहते हैं. हा टाय आता लोकांना बरोबर पकडलं मी तेच म्हणणार होतो मी फक्त तुमची परीक्षा बघत होतो माझे प्रकरण इतके गाजले पण मला आता असं दाखवणार आहेत की काय ओ बाई यांना इथून वर दाखवा याचा क्लोजअप लावा श्लोकअप लावा याचा म्हणजे इथून खालचं काही दिसलं नाही पाहिजे आणि गुडघ्याची वाटी ते बिलकुल दिसलं नाही पाहिजे क्लोजअप हा तेच ते लावा पण हे कोण गावचे सर्व सरपंच पण त्यांना असं मारता लागलं शूरपाला तुम्ही येते लय मोठे काम करून आले त्याला विचारा हो तर सरपंच साहेब तुम्ही मला सांगू शकता मीनाने काय केलंय काय माले बघा ना किती
आता मला काही माहिती नाही. पाटलाला विचारा पाटला. हो तर पाटील साहेब ए! हो तर लाला तुम्हीच मला सांगा मी नाही काय मी सांगू सांगतो हे सांग. अरे ते काय आईस्क्रीम होय काय मागे या. तर मीनाच्या बापानं करोनाच्या काळामध्ये पाटलाच्या घरी चोरी केली आणि ती चोरी पंचायतमध्ये सिद्ध झाली आणि सिद्ध झाल्याच्या नंतर मीनाच्या बापाला काल कोठडीची शिक्षा देण्यात आली. म्हणजे बिना जेवणाचं आणि बिना पाण्याचं त्याला मरेपर्यंत ठेवण्यात यायची अशी शिक्षा त्याला देण्यात आली. सजेचा 5वा दिवस असेल. मीना तिच्या बापाला भेटायचं म्हणून पाटील आणि सरपंचाकडे गेली आणि परवानगी मागितली आणि पाटलांना आणि सरपंचानं परवानगी दिली आणि मीना तिच्या बापाला 5व्या दिवशी भेटायला गेली आणि भेटायला गेल्याच्या नंतर पंचायतीमधला फैसला ऐकला नाही का तुला? हा काय मेल्यावर त्या भावाला भेटता येईल असं भेटता येणार नाही. चल ना भाऊ पाटलाला विचारून आली. हा पाटलाला विचारलं. हॅलो हा पाटील. हा ती मीना आली होती तिच्या बापाला भेटायला. हा नाही 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 आलं तर काय आणलं नाही तसं. बर हा चेक करून पाठव. चेक करून पाठव म्हणजे काय पोरगा आलं इकडं. एवढा काय गुन्हा केला रे माया बाने? त्याला एवढी कठोर शिक्षा दिली. अरे आज ना कोरोनामुळे घरात काही लहान नव्हतात, हातात काम नव्हतं म्हणूनच गेलता नारळ चोरी करायला. अरे चोरी तरी कसली र? पाहिली दोन पाहिली धान्याची. त्या पाटलानं सोनं चोरायचा गुन्हा लावला. अरे देवा तुझा न्याय. अरे त्या पाटलाला आल्यासारखी माणसं भर दिवसा लोकांच्या बाई बापडीला यशिवर टाकताय र. आणि ती राक्षस अशीच फिरू लागली. आणि बाबानं घरच्याच्या पोटाची कणगी भरायसाठी पायली दोन पायलीची चोरी काय केली तर त्याला एवढी कठोर शिक्षा. अरे देवा तुझा न्याय व्हावा.
हा तर मग हे असं असं झालं. ओ माय गॉड, दिस इज एक्स्ट्रीमली रिडिक्युलस. तर नमस्कार, ज्या बातमीने अख्ख्या महाराष्ट्रात गोंधळ माजवला तिच्या या ठिकाणी आत्ताच खुलासा झालेला आहे. तर बघूयात या ठिकाणी पंचायत काय निर्णय घेते. आम्ही आहोत लाईव्ह. तर लाला, या ठिकाणी पंचायत काय निर्णय करणार? लाला, निर्णय काय घ्यायचा? कोणती बाई असं करीत असते? चालून टाक, नाही तर गावाच्या बाहेर काढ तिला. शिक्षा द्यावं लागेल तिला आता. काय अहो त्या सटवीने असं काम केलं नाही तर सांगायला आणि बोलायला बी लाज वाटते बाई. अहो गावाला नाक नाही ठेवली तिनं, चढलं वेळ लक्षण दे तिचा. अहो तिच्या जीवाला लाज वाटायला पाहिजे. एवढं गोंगळ काम केलंय तिनं. अहो योग नाही का तिला? घरात पोरी अशी काम करते बाई. कोणती पोरी करते अशी काम? गोळे घालून मारून टाका तिला. खामोश. मुझे बक बक सुनने की आदत नहीं. एक मासूम लड़की को ऐसी सजा देते हुए तुम लोगों को शर्म आनी चाहिए. उसे बम से उड़ा दो. शांत व्हा. कुठं आहे ते मीना? पंचायतीच्या बाहेर थांबली. बोलून आणा तिला. ए सलीम येऊन ये. ए विंडल उतर. तर बघा, हीच ती मीनाची जी बातमी अख्ख्या महाराष्ट्रात पसरली होती. तर मीना, तुम्हाला या ठिकाणी काय बोलायचंय? मला काही नाही बोलायचं. माझ्या डोळ्यासमोर मला जन्म देणारा बाप पाण्यासाठी तळतळून मरत होता. आणि माझ्या जन्म देणाऱ्या बापाला पाणी सुद्धा देऊ शकत नव्हतं. त्यावेळी जे मला योग्य वाटलं ते आम्ही केलं. हे समजायला गुन्हा वाटतो तर मला जी शिक्षा द्या मान्य करायला तयार आहे मी. बाहेर काढला आला तिला. शांत व्हा म्हटलं ना. अहो पाटील पण ते ढोंग करायला लागले ना ए, सगळं. थांबा. अहो सरपंच. ए लाला, गप बसायचं आता. आता कुणीच बोलणार नाही. आता जे काय बोलल ते मी एकटाच बोलल. अरे म्या लपडे खोड जरी असलो तरी गावचा सरपंच आहे ना म्या. अरे म्या लपडे करतो, ऐश करतो म्हणजे गावात तुझं काय चालू मला माहित नसतं का? हा? अहो पाटील, हो पाटील, अहो कोरोनाच्या काळात लोकांची काय परिस्थिती तुम्हाला माहित नव्हती का? हा? अहो लोकायला खायला भेटत नव्हतं. या मीनाच्या बापानं तुमच्या घरी अन्नाची चोरी केली म्हणून तिच्या बापावर तुम्ही पैशाच्या आणि सोन्याच्या चोरीचा आरोप लावता आणि त्याला मरेपर्यंत त्याची शिक्षा सुनावता. अहो हे कुठला न्याय म्हणायचा तुमचा? अहो माणुसकी मारली काय तुम्ही? हा? अरे लाला, तू का लय शाणा झाला का? मला माहित नाही का तू काय? हा? अरे म्या जरी बायासोबत लफडे करीत असलो तरी त्यांचं मन मी जवळून बघितलेलं आहे. अरे तुमच्यासारखा उपभोग करून त्यांची इज्जत अशी पेशीवर टांगत नाही. अरे काय गुन्हा केला या पोरीनं? सांगा ना, काय गुन्हा केला? अरे कोणती पोरगी आपल्या डोळ्यासमोर स्वतःच्या बापाला मरताना पाहिजे? हा? अरे जन्म देणारा बाप होता ना तिचा तो. हा? अरे ते पोरगी भेटायला गेल्यावर तिचा बाप घोटभर पाण्यासाठी मरतो म्हणून तिने पाजलं तिच्या छातीचं दूध. काय गुन्हा झाला सांगा ना? हा? काय गुन्हा झाला? अरे स्त्री आहे म्हणून हे दुनिया आहे. या स्त्रीचं महत्व एक सतयुगातही मोठं होतं आणि या कलियुगातही मोठं आहे. जर स्त्रीच नसेल तर या दुनियेला काही अर्थ नाही. म्हणून मी या गावचा सरपंच होण्याच्या नात्यानं मीनाचा जे काय निर्णय प्रकार आहे त्याचा निकाल मी स्वतः लावणार आहे. हो भाई, आणा ते माई इकडे. हे चालू करते कॅमेरा. तर मी महाराष्ट्रातील सर्व जनतेला सांगू इच्छितो की काही दिवसापासून मीनाची जे खळबळजनक बातमी तुमच्या कानापर्यंत आली तर त्या पोरीनं कोणता गुन्हा केला नसून किंवा वाईट कृत्य केलं नसून तिनं जे केलं ते बापाच्या मायेपोटी केलं. म्हणून मी या गावचा सरपंच होण्याच्या नात्यानं त्या पोरीला या गावात राहण्यासाठी एक घर आणि माझ्याजवळ असलेली जमिनीतली 2 एकर शेती तिच्या नावानं करतो आणि तिचा जाहीररित्या सत्कार करतो.
कोणाला याबद्दल काही वाटत असेल तर मी इथं उभा आहे. काय होय संभा, पाटील, लाला, यानंतर जर कोणी मीनावर वाईट नजर टाकली तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. आले मोठे न्याय करायला. हे पुरी रडू नको. तू जे काय केलं ते वाईट नाही केलं. अगं तू कोणता गुन्हा नाही केला. तू जे केलं हे स्त्रीच्यासाठी महत्वाचं होतं. चाल इथे चाल. निर्णय हा सरपंचाचा आहे. जर कोणी विरोध करत असेल तर डायरेक्ट गावातून हकालून लावीन. काय